नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन, मी हृदयरोग तज्ञ आहे। आज आपण हृदयविकारासाठी कारणीभूत असलेल्या एका रिस्क फॅक्टर बद्दल बोलणार आहोत। त्याचं नाव आहे लाइपोप्रोटीन ए। लाइपोप्रोटीन ए हा एक शरीरातील घटक पदार्थ आहे जो जेनेटिकली डिटरमाइंड असतो। म्हणजे लाइपोप्रोटीन ए वाढलेलं असणं हे फॅमिलीज मध्ये रन होतं। जनरली आपल्यातल्या 5 पैकी एका माणसामध्ये लाइपोप्रोटीन ए हे वाढलेलं असतं। रक्तातल्या वाढलेल्या लाइपोप्रोटीन ए लेवल्स या हृदयविकारासाठी स्ट्रॉंग प्रेडिक्टर म्हणून आपण वापरू शकतो। जनरली 5 मधल्या एका माणसामध्ये लाइपोप्रोटीन लेवल्स या वाढलेल्या असतात। त्यामुळे आपण आयुष्यात एकदा तरी लिपोप्रोटीन ए टेस्ट ही करून घ्यायला हवी। 30 mg/डेसिलिटर यापेक्षा जास्त लेवल्स जर लाइपोप्रोटीन ए च्या आपल्या रक्तात असतील तर आपण त्यांना वाढलेल्या असं म्हणू शकतो। वाढलेल्या लाइपोप्रोटीन ए हे आपल्याला कुठल्याही प्रकारचे लक्षण दाखवत नाही, पण तर रक्तातल्या वाढलेल्या लाइपोप्रोटीन लेवल्स या भविष्यात होणाऱ्या हृदयरोग किंवा पॅरालिसिसच्या स्ट्रॉंग प्रेडिक्टर म्हणून आपण वापरू शकतो। तसंच वाढलेलं लाइपोप्रोटीन ए हे हृदयाच्या वॉल्सच्या पण झिजेसाठी कारणीभूत ठरू शकतं। त्याला आपण आयोर्टिक स्टेनोसिस असं म्हणतो। त्यामुळे आजच आपण आपल्या हृदयरोग तज्ञापर्यंत पोहोचून या द्रव्याविषयी माहिती करून घेणं गरजेचं आहे। थँक्यू।